नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि स्पेक्ट्रम अकॅडमी कडून मी आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी आज आपल्या समोर सादर करणार आहे 16 आणि 17 मे या पेपरचं न्यूज अनालिसिस. चला तर मग बघूया. आपली जी फर्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की श्वसन यंत्रणाचा हिशोब हवा असा पंतप्रधानांचा आदेश आहे. काही राज्यांमध्ये वापर होत नसल्याची गंभीर दखल देखील घेतलेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना केंद्राने पुरवलेली जी श्वसन यंत्र आहेत म्हणजे व्हेंटिलेटर्स आहेत, काही राज्यांना वापरविना पडून असल्याचा प्रश्न गंभीर त्यांनी दखल घेतली आणि त्यांनी त्वरित लेखा परीक्षणाचे आदेश दिले, म्हणजे ऑडिटचे त्यांनी आदेश दिले. त्याचबरोबर कोणत्याही प्रतिकूल परिणामाची काळजी न करता राज्याची आकडे जाहीर करण्यात पारदर्शकता आणावी असं आवाहन देखील केले. जे केंद्र सरकारने जे पण साहित्य प्रोव्हाइड केलेलं आहे त्याचं व्यवस्थितपणे त्याचा वापर होतोय का नाही याचं ऑडिट करण्यासाठी देखील त्यांनी म्हणजे एक प्रकारचे आदेश दिलेले आपल्याला दिसतात. आता याच्यावरची सगळ्यात महत्वाची जी न्यूज आहे ती आहे की पीएम केअर फंड ह्याच्या अंतर्गत आपण या इश्यूला रिलेट करून पीएम केअर फंड हा रिलेट करणार आहोत. की सगळ्यांनाच असं वाटायला लागले की पीएम केअर फंड मध्ये जो कोरोनाची जी आपली आपत्ती आहे त्याला एक प्रकारे आपल्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी जो पीएम केअर फंड गोळा केला होता तर तो आरटीआय खाली येत नाही ही प्रश्नचिन्ह आहे आणि त्याच्याबाबत आपण थोडीशी माहिती मिळवणार आहोत. आता बघा की पीएम केअर फंड म्हणजे कशासाठी स्थापन करण्यात आला होता की या फंडाला दान करून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी देखील केली जाऊ शकते. आयकर मधून देखील याला सूट आहे. आता याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत पीएम केअर फंड हा समाविष्ट नाहीये. ओके, हे तर ठीक आहे, हे तर बाबी आहेत. पण पीएम केअर फंड जो आहे ते एक प्रकारे सिटीजनला असिस्टंट करते रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील फायदेशीर असते. आता याच्यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष ऑब्व्हियसली प्राईम मिनिस्टर होते, नंतर गृहमंत्री, रक्षामंत्री या कोषमध्ये छोटी छोटी रक्कम दान या स्वरूपात दिली जात होती. म्हणजे पीएम केअर मध्ये जर तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड देखील डायरेक्ट तुम्ही त्या अकाउंटला सेंड करू शकता. तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत देखील पीएम केअर फंड येतो. प्लस एटीजीच्या अंतर्गत इंटरनल म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स त्याच्यावर लागू शकत नाही. पीएम केअर फंडला जर तुम्ही पैसे दिले तर त्याच्या अंतर्गत टॅक्स लागू शकत नाही. आता बघा की ह्याच्यामध्ये पॉलिटिकल डिबेट म्हणता येईल की ह्याच्यावर खूप काही चालू होते की आता जवाहरलाल नेहरूच्या काळामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे पीएम नॅशनल रिलीफ फंड असताना हा पीएम केअर फंड हा असा वेगळा फंड का काढला गेला, तर याच्यावर खूप सारं डिबेट चालू होतं. तर आपण ह्याची पण माहिती मिळवणार आहोत की पीएम नॅशनल रिलीफ फंड या काळात म्हणजे 1948ला हा पीएम नॅशनल रिलीफ फंड ऍक्च्युली चालू केला होता. तो कशासाठी चालू केला होता तर पीएम नॅशनल रिलीफ फंड त्या काळामध्ये जे पार्टिशन झालं होतं तेव्हा लोकांचं एक प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी पीएम नॅशनल रिलीफ फंड म्हणजे जवाहरलाल नेहरूच्या काळामध्ये चालू केला होता. आता याच्यामध्ये बघा की पीएम नॅशनल जो रिलीफ फंड होता याच्यामध्ये हे मागं पुढे स्लाइड झालं. पीएम नॅशनल रिलीफ फंड मध्ये आपण बघू शकतो की पहिल्यांदा पंतप्रधान त्याचे सदस्य होते, नंतर काँग्रेसचे अध्यक्ष, त्याच्यामध्ये या बॉडीमध्ये कोणकोणाचे समावेश होता, प्रधानमंत्री, काँग्रेसचे अध्यक्ष, उपप्रधानमंत्री, वित्तमंत्री, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी, व्यापार उद्योग प्रतिनिधी इत्यादीचा समावेश आपल्याला पीएम नॅशनल रिलीफ फंड मध्ये दिसतो. आता याच्यामध्ये बघा की पीएम नॅशनल रिलीफ फंड पार्टिशन झाल्यावर शरणार्थीसाठी चालू केला, तर पीएम केअर फंड हा कोरोनाच्या महामारीला सामोरे जाण्यासाठी चालू केला. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की जो पीएम नॅशनल रिलीफ फंड आहे हा देखील आरटीआय अंतर्गत येत नाही, याचा आरटीआय अंतर्गत याचा समावेश नाहीये. याच्यामध्ये विविध मंडळी आहे आणि डायरेक्ट डिसिजन जो होता पीएम नॅशनल रिलीफ फंडचा तो डायरेक्ट डिसिजन जो असं होता तो पीएमच घ्यायचा. आणि याच्यामध्ये पीएम केअर फंड मध्ये याच्यामध्ये जे मेन ऑथॉरिटी आहे डायरेक्ट डिसिजन घेण्याची ती एक ट्रस्ट पद्धतीने म्हणजे लोकशाही पद्धतीने इथं डिसिजन घेतला जातो. म्हणजे आत्ताचा जो पीएम केअर फंड आहे त्याचा. तर म्हणजे याच्यावर खूप डिबेट चालू होतं की तुम्ही ऑलरेडी एक फंड असताना दुसरा फंड कशामुळे स्थापित केला. तर नंतर काय झालेलं की याच्यामध्ये भरपूर लॅक्युनाज होते पीएम नॅशनल रिलीफ फंड मध्ये की ह्याची जी सगळी शक्ती होती ही प्राईम मिनिस्टरकडेच होती. राजीव गांधीच्या काळात काय केलेलं, सगळी शक्ती जी आहे पीएम नॅशनल रिलीफ फंडची ही त्यांनी स्वतःला
स्वतःकडे घेतली आणि ह्याच्यामध्ये आता जो केअर फंड आहे प्राईम मिनिस्टर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रतिनिधी आणि डिसिजन घेण्याचा जो अधिकार असेल तो ट्रस्टला असेल, वेगवेगळ्या प्रतिनिधींना होता. तर पीएम नॅशनल रिलीफ फंड मध्ये फक्त पीएमलाच निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. म्हणजे असे लॅक्युनास पण होते, प्लस याचा उद्देश पण वेगळा होता. आणि तसेच पीएम केअर फंड जेव्हा स्थापन झाला तर तो आरटीआय ऍक्ट खाली तर नाहीच हे आपण, आणि तसंच पीएम नॅशनल रिलीफ फंड देखील कधीही आरटीआय अंतर्गत आला नाही. तर सगळ्यांची काय मागणी होती की आरटीआय अंतर्गत आला पाहिजे, कारण की तुमची पारदर्शकता तेवढी वाढेल. हा फंडचं युटिलायझेशन तुम्ही कशा पद्धतीने करतात ग्राउंड लेवलवर याची पारदर्शकता तुम्हाला वाढेल. मग त्याचं ऑब्जेक्शन कसं घेतलं की तुम्ही पण आधी सेटअप केलेल्या फंडमध्ये तुम्ही आरटीआय लावलेला नाही असं ऑब्जेक्शन्स वगैरे घेण्यात आलेले. ओके, आता हे बघा की जो पीएम केअर फंड आहे तर पीएम केअर फंड मध्ये आता आपण बघू शकतो की थोड्याच दिवसामध्ये पीएम नॅशनल रिलीफ फंड च्या पेक्षा देखील जास्त पैसे आता सध्या पीएम केअर फंड मध्ये आहे. आणि एक प्रकारे चॅरिटी ट्रस्ट म्हणून ती वर्क केली जाते. ओके, म्हणजे आपण चॅरिटी ट्रस्ट म्हणून ती वर्क केली जाते. अशा पद्धतीने आपण पीएम केअर फंड ची माहिती मिळवली. ओके, चला तर आता नेक्स्ट न्यूज कडे बघूया. आता जे तोक्ते चक्रीवादळ आहे, आपण कालच्याच लेक्चरमध्ये म्हणजेच शनिवारच्या सॅटर्डेच्या लेक्चरमध्ये चक्रीवादळाचा कन्सेप्ट जो आहे तो इन डिटेल बघितला. आता बघा की तो तोक्ते चक्रीवादळाचा 2 दिवस धोका आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते चक्रीवादळ हे तीव्र स्वरूप धारण करून गुजरातच्या दिशेने निघाले असून या 2 दिवसात वाटेवर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला तडका देण्याची शक्यता. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आता बघा, हे सतर्कतेचा इशारा म्हणजे काय दिलेला आहे की जो IMD आहे त्यांनी जे सांगितलं होतं खबरदारी घ्या आणि किनाऱ्याजवळील ज्या गावातील नागरिकांना एक प्रकारे सुरक्षित तळी हलवण्यासाठी सर्व सुखसुविधा पुरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. आता बघा की हे जे आहे याचा बेसिक कन्सेप्ट जो आहे की जे व्यवस्थापन करण्यात येत आहे तर आपत्ती व्यवस्थापन आपला जो ऍक्ट आहे याच्या अंतर्गत हे सगळं येतं. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा जो 2005 ला पारित करण्यात आला होता तो आपण थोडासा समजून घेऊया ह्याच्या बॅकग्राऊंडला की तो कशासाठी केला होता. आता बघा की आपत्ती व्यवस्थापन मध्ये जो कायदा आला होता आपत्ती व्यवस्थापनासाठीचा तो 2005 ला आला होता. आणि आपत्ती व्यवस्थापन हे सगळं जे येतं हे होम मिनिस्टरच्या अंतर्गत येतं. ही नोडल एजन्सी जर कोण असेल आपत्ती व्यवस्थापनाची तर होम मिनिस्टर आहे, गृह मंत्रालय आहे. तसेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी एक तयार केलेली, नॅशनल लेवलवर एक ऑथॉरिटी तयार केलेली, त्याचं नाव होतं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. स्टेट लेवलवर एक ऑथॉरिटी तयार केलेली, त्याचं नाव होतं स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आणि डिस्ट्रिक्ट लेवलवर एक जी ऑथॉरिटी केलेली तयार त्याला डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आता नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचं काम काय की ते एक प्रकारे योजना बनवणार की कसं आपल्याला एक पॉलिसीज जे आहे त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन कसं होऊ शकतं, हे सगळं जे आहे याच्या पॉलिसीज फ्रेमवर्क हे सगळं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ठरवणार. स्टेट लेवलवर देखील हेच काम होणार. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे चेअरपर्सन जर कोण असतील तर ते आपले प्राईम मिनिस्टर असतात. स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे जे चेअरपर्सन असतात ते आपले चीफ मिनिस्टर असतात. तर डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे चेअरपर्सन आपले DM असतात. ओके, आता याच्या अंतर्गत आपण हे तर बघितलंच. डिस्ट्रिक्ट लेवल ऑथॉरिटी, स्टेट लेवल ऑथॉरिटी हे आहेत. आता बघा की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ही स्टॅच्युटरी म्हणजे स्थायी बॉडी आहे, ऍक्ट खाली पारित झाली आहे. प्राईम मिनिस्टर आणि चेअरपर्सन आणि 9 अदर मेंबर्स याच्यामध्ये असतात. तसेच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे एक आर्मी असते इव्हॅक्युएशनसाठी जर कुणाचं व्यवस्थापन करायचं असेल, जसं आपल्या सैनिकामध्ये वेगवेगळे फोर्स असतात तसेच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स त्याला आपण NDRF देखील म्हणतो, एक स्पेशलाइज्ड फोर्स आहे जो डिझास्टरला रिस्पॉन्स करण्याचं काम करतो. ओके, म्हणजे कशा डिस्बॉर्स करण्याचं काम करतो. आता याच्यामध्ये स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे चेअरपर्सन ऑलरेडी आपण बघितलंय. आता यामध्ये ही जे आहे की ह्याच्या अचिव्हमेंट्स काय काय आहेत, अचिव्हमेंट काय काय आहेत की आपण एवढे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट काढला, नंतर NDMA म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, नंतर फोर्स हे सगळं केलं. नंतर मग ह्याचा फायदा काय झाला की याच्यामुळे काय झालं की जसं खबरदारीचा इशारा दिलाय, जसं IMD प्रिडिक्ट करते की तर सायक्लोन येणार आहे किंवा एखादा फ्लड येणार आहे किंवा अर्थक्वेक येणार आहे, तर त्या काळामध्ये एक अर्ली वॉर्निंग सिस्टीम जर आपल्याला दिली तर आपल्याला त्याचं एक प्रकारे व्यवस्थापन म्हणजे आपत्तीचं व्यवस्थापन एक प्रकारे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन
करण्यात येतं. त्याच्यामुळे काय होतं की आपण म्हणते सायक्लोन फॅनी जेव्हा ओडिसामध्ये आला होता तर त्याच्यामध्ये अर्ली वॉर्निंग सिस्टीम मुळे आपण प्रिपेअर्डनेस दाखवला, एक प्रकारे आपला टाइमली ऍक्शन्स घेतल्या, त्याच्यामुळे 1.2 मिलियन पीपल चे प्राण तिथं वाचले. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन किती महत्वाचं आहे याच्यावरून आपल्याला समजतंय. तेव्हा युनायटेड नेशनची जी डिझास्टर म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची जी संस्था आहे तिचं नाव आहे द युनायटेड नेशन ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन, यांनी सुद्धा आपलं अप्रिशिएशन केलं होतं. म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत की आता अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे पहिल्यांदा खबरदारीचा इशारा घेऊन आपण डिझास्टरचे नंतर जे आपत्ती नंतरचे जे आपल्याला परिणाम आहेत, जे घातक परिणाम आहेत त्यांना आपण कमी करू शकतो. ओके फ्रेंड्स, म्हणजे अशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनासाठी आपल्या ते ऍक्ट आहेत, फोर्स आहे, मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे. ओके, हे आपण इन डिटेल बेसिक त्याच्यासाठी कव्हर केलं. आता बघा की व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारपदी नीरा टंडन यांची नेमणूक झालेली आहे. भारतीय अमेरिकी धोरण तज्ञ नीरा टंडन यांची व्हाईट हाऊसमध्ये अध्यक्ष जो बायडन यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली, त्यांचीच व्हाईट हाऊस मधील अर्थसंकल्प व्यवस्थापन पदासाठी केलेला अर्ज रिपब्लिकनच्या तीव्र विरोधामुळे 2 महिन्यापूर्वी माघारी घेतला होता. परंतु रिपब्लिकनी परवडणारी आरोग्य सेवा कायदा रद्द केला. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जे रखडले होते प्रकरण ते निकालीस आले. त्यावर अध्यक्षांचा सल्ला देण्याचे काम नीरा टंडन करणार आहेत आणि अमेरिकन डिजिटल सेवेचा फेरआढावा त्या घेणार आहेत. म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे एक्झामसाठी डायरेक्ट की व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागारपदी कुणाचं नॉमिनेशन केलेलं आहे तर नीरा टंडन, एवढंच आपल्याला इम्पॉर्टंट. ओके, आता जे आपल्याला न्यूज आहे ती आहे माध्यम कार्यालय देखील लक्ष झालेली आहेत. आता इस्रायल आणि गाझा जी लढाई आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन, त्याचा आपण संघर्षाची एक हिस्ट्री पाहिलेली आहे मागच्या लेक्चर्समध्ये. तुम्ही मागचे लेक्चर्स बघू शकता माझे. नंतर आपण आता ह्याच्यामध्ये बघा की मुस्लिम राष्ट्रीयाची बैठक घेण्याचे सौदी अरेबियाने आव्हान केलंय. आपण हे समजून घेणार आहोत की मुस्लिम राष्ट्राची संघटना काय आहे. ऑर्गनायझेशन ऑफ मुस्लिम कंट्रीज म्हणजे OIC या मुस्लिमांची जगातील सर्वात मोठ्या संघटनेची बैठक बोलवण्यात यावी असं आव्हान सौदी अरेबियाने केले. इस्रायल पॅलेस्टाईन विरुद्धच्या करत असलेल्या हिंसक कृत्य आणि इस्रायल पोलिसांनी जेरुसलेम मधील अल अक्सा मशीद निर्देशकाविरुद्ध केलेल्या बळाचा वापर याबाबत बैठकीत चर्चा व्हावी असं सौदी अरेबियाने रिकमेंड केले की OIC ची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी असं सांगितलं आहे. आता हे OIC ची इन्फॉर्मेशन आपण मिळवणार आहोत. मग बघा की ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन म्हणजे मुस्लिम सहकारी संघटना, आत्ताच बघितलं की त्याच्यामध्ये 57 सदस्य राष्ट्राची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आणि ही संघटनाचं काम काय की मुस्लिम जगातील देशांचे आणि त्यांच्या नागरिकांचं एकत्रितपणे प्रतिनिधित्व करण्याचं काम आणि त्यांचं हित जोपासण्याचं काम ही संघटना करते. ओके, आता हे बघूया की ही जी ऑर्गनायझेशन आहे, ही जी संघटना आहे ही दुसरी मोठी इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. युनायटेड नेशन्स नंतर दुसरी मोठी जर इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन कोणती असेल ती आहे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. आणि याची स्थापना 1969 ला झाली होती आणि ह्याचं हेडक्वार्टर जे आहे जिद्दा म्हणजे सौदी अरेबियामध्ये ह्याचं हेडक्वार्टर आहे. आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्री म्हणजे भारतामध्ये देखील मुस्लिम पॉप्युलेशन असून देखील इंडिया ह्याचा मेंबर नाहीये, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मुस्लिम सहकारी संघटनेचा इंडिया हा मेंबर नाहीये. ओके, आपण OIC बद्दल माहिती बघितली. आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की चीनचे जे रोवर आहे हे यशस्वीरित्या मंगळावर गेलेलं आहे. आता चीनने एक रोवर पाठवलं होतं मंगळावर आणि असा करणारा चीन हा तिसरा देश ठरलेला आहे. ओके, म्हणजे अशी अचिव्हमेंट ऑलरेडी USA आणि आपले जो रशिया आहे त्यांनी केलेली आहे. ओके, आता बघा की अमेरिकेपाठोपाठ आता चीनची रोवर गाडी ही 9 मिनिटाचा थरार पार करून मंगळावर उतरली आहे असं शनिवारी सांगितलं. मंगळावर रोवर गाडी उतरण्याचा चीन हा दुसरा देश आहे. झुरांग असे रोवरचे नाव असून अग्नी युद्ध देवतेवरून ठेवण्यात आलेले आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी डेटा मिस्टेक आहे की मी जेव्हा एक डेटा वाचला होता द हिंदूमध्ये तर त्याच्यामध्ये चीन हे तिसरं देश आहे असं सांगितलं होतं. येस, तर द हिंदू पेपरमध्ये हा तिसरा देश म्हणून सांगितला आहे. म्हणजे जो आहे की थर्ड कंट्री टू अचीव्ह मास लँडिंग आफ्टर सोव्हिएत युनियन आणि USA, म्हणजे हा डेटा जास्त ऑथेंटिक आहे. तर तिसरा देश बनलेला आहे. झुरॉंग असे रोवरचे नाव असून अग्नी आणि युद्ध देवतेसमोर ते ठेवण्यात आले आहे. युटोपिया प्लॅनेशिया या नियोजित गावात ही गाडी उतरणार आहे आणि 6 चाकाची सौर गाडी 240 किलो वजनाची असून यात 6 वैज्ञानिक उपकरणे आहेत असं सांगण्यात आलंय. आता बघा की जे अचिव्हमेंट आहे चीनचं जे रोवर आहे यशस्वीरित्या मंगळावर गेलंय, याची आपण एक हिस्ट्री बघणार आहोत. ओके,
याचं हिस्ट्री काय आहे की ऑक्टोबर 2003 ला एक शेनझाजू 5 त्याच्यामध्ये फर्स्ट चायनीज ॲस्ट्रोनॉट गेला होता, यांग लुआई इनटू स्पेस, आणि थर्ड कंट्री झाली होती सोव्हिएत युनियन आणि US नंतरची. आणि 2007 ला नंतर चांगे फर्स्ट त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं जे आहे की मून साठी एक लुनार मिशन पाठवलं होतं 2007 ला. ओके, म्हणजे त्याचं स्पेस ऍक्टिव्हिटीचं एक प्रकारे हिस्टॉरिक म्हणजे टाइमलाईन बघायला. सप्टेंबर 2011 ला त्यांनी तिंगॉंग फर्स्ट स्पेस लॅब तयार केलेली चायनाने टू प्लॅन फॉर द स्पेस स्टेशन. नंतर नोव्हेंबर 2011 ला फर्स्ट मार्स ऑर्बिटर युंगहाऊ लॉन्च्ड विथ रशिया बट फेल्स टू एंटर मार्स ऑर्बिट. आता ह्याच्यामध्ये नोव्हेंबर 2011 ला जे चायनाचं मिशन आहे ते फेल गेलं होतं, आणि नंतर आपला जो मार्स मिशन आहे मॉम मिशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. ओके, म्हणजे आपलं नंतर झालेलं आहे त्याच्यानंतर, पण फेल गेलेलं आहे चायनाचं पहिल्यांदा. तर नोव्हेंबर 2011 ला नंतर पहिल्यांदा फर्स्ट ऑर्बिटर मार्स जे मिशन होतं ते फेल झालेलं. नंतर त्यांनी जून 2012 ला शिंजाओ 9 रॉक्स विथ तिंगॉंग फर्स्ट मॅन चायना स्पेस प्रोग्राम असं काढलेला. त्याच्यानंतर 2013, 2016 नंतर त्यांनी 2019 मध्ये चँगे 4 लुनार स्ट्रोब वर्ल्ड फर्स्ट लँडिंग फार साइड ऑफ मून हे तयार केलेलं आहे, म्हणजे हे मिशन त्यांनी अचीव्ह केलं. नंतर जुलै 2020 ला लॉन्च ऑफ फर्स्ट मार्स मिशन त्यांनी लॉन्च केलं. थिंगवॅन हे जे आहे त्याच्यामध्ये कॅरिंग ऑर्बिटर लँडर आणि रोअर, जसं आपलं मॉम मिशन होतं ते 2020 ला चायनाने अचीव्ह केलं थिंगवॅन. नंतर त्यांनी लॉंग मार्च एप्रिल 29, 2021 ला लॉंग मार्च 5B रॉकेट टियानचे इंटू स्पेस फर्स्ट ऑफ द 3 पार्ट्स ऑफ द स्पेस स्टेशन 2022 ला ते कम्प्लीट करणार आहेत. आणि आत्ताचे जे मिशन आहे झुरॉंग टचेस डाऊन द मार्स, थर्ड कंट्री टू अचीव्ह मार्स आफ्टर सोव्हिएत युनियन आणि USA नंतर जे आहेत. आता ह्याचं नाव लक्षात ठेवायचं की झुरॉंग हे रोवरचं नाव आहे. ओके, आणि ही यशस्वीरित्या हे मंगळावर पोहोचलेलं आहे. आणि ही जी गाडी आहे आपण बघतोय झुरॉंग, तर ही जी आहे ही सोलारवर चालते. ओके, म्हणजे ही जी गाडी आहे रोवर म्हणजे पृष्ठभागावर, रोवर म्हणजे काय की मंगळाच्या पृष्ठभागावर फिरू शकते. आता ही पृष्ठभागावर कशाने फिरू शकते, ह्याचं काय एनर्जी सोर्स काय तर सोलार. ओके, म्हणजे इतके ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने चीनने हे अचीव्ह केलं. फाईन. नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. बघा की आपण अफगाणिस्तान USA आता गेल्या संडेला आपण हा इश्यू इन डिटेल कव्हर केला होता की अमेरिका तालिबान यांच्यामध्ये संघर्ष काय आहे, इश्यू काय आहे, आणि अमेरिकनचे जे ट्रूप्स आहेत, अमेरिका जे ट्रूप्स हटवत आहे अफगाणिस्तानमधून, जे एक नाटोचे जे फोर्स आहेत अमेरिकेतले तर ते हटवत आहेत, आणि तालिबान जी दहशतवादी संघटना आहे यांच्या दोहा इथे झालेल्या शांती करारावरून अमेरिका आणि नाटो यांनी अफगाणिस्तानातून सैन्याचे माघार घेतले. परंतु यंदा 1 मे पासून सैन्य माघारीस सुरुवात झाली असून प्रक्रिया 11 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा सत्ता काबीज केल्यास किंवा सत्ता सहभागी झाल्यास कट्टर इस्लामी कायद्याचा अंमल करण्याचा त्यांचा आग्रह राहील. ही सुरूच असताना स्त्रियावर बंधन लादण्यात येईल. गेल्या आठवड्यात काबूल येथील मुलीच्या शाळेबाहेर स्फोट घडून आणला. आता हे माहितीये की तुम्हाला तालिबान आपण जे प्रिव्हियस संडेला जे आपण आर्टिकल इन डिटेल कव्हर केलं तर त्यात आपण शिकलो होतं की तालिबान जी आहे ती ऑर्गनायझेशन जी आहे ही कट्टर मुस्लिम पंथाची ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांना अनेक बंधनं लादली गेलेली आहेत. ओके, म्हणजे काही सुद्धा फ्रीडम नाहीये. आणि आता हळूहळू अमेरिकेचे ट्रूप्स हे तिथून जात आहेत, म्हणजे त्यांच्यावर जे आहे की त्यांच्यावर आता कुणाचाच कंट्रोल नाही असं झालेलं आहे. आणि तालिबानची सत्ता डबल काबीज केली तर तिथलं एक प्रकारे डेमोक्रेसी तर जाईलच, प्लस फंडामेंटल इस्लामिक फंडामेंटलचा रूल आपल्याला तिथे बघण्यास येईल. ओके, NPR म्हणजे काय, नॅशनल पब्लिक रेडिओ ही जी आहे ही बिगर खाजगी, बिगर सरकारी, नफा उद्देश नसलेली, सार्वजनिक म्हणता येईल अमेरिकेतील रेडिओ वाहिनी आहे. तिने 50 वर्ष कंप्लीट केलेले आहेत. अमेरिकेभर पसरलेल्या छोट्या मोठ्या हजारो रेडिओ केंद्रांनी मिळून वाहिनीस आता 50 वर्ष पूर्ण झाली. ही एवढी इम्पॉर्टंट नाहीये न्यूज आपल्याला. ओके, की आपण आपत्ती व्यवस्थापन विभागाची जी न्यूज आहे इन डिटेल आपण बेसिक त्याचं पाहिलेलं आहे. आता आपली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कोयना प्रकल्पाचं आज म्हणजे 60व्या वर्षामध्ये पदार्पण झालंय. म्हणजे 16 मेला 60व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे कोयना प्रकल्पाचं. ओके, तर महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प याचा हिरक महोत्सव वर्षात पदार्पण करीत आहे. 16 मे 1962 रोजी कार्यान्वित महत्वाकांक्षी कोयना जलविद्युत प्रकल्पाचा महाराष्ट्राला विजेचा झगमगाट देताना औद्योगिकरणाला एक मोठी साथ दिली.
आता जो कोयना प्रकल्प आहे हा कोणत्या नदीच्या काठी आहे? कृष्णा नदीच्या काठी. ओके, तर कृष्णा आणि कोयना काठ जलसमृद्ध असताना लगतच्या दुष्काळी प्रदेशाला देखील तहान भागवण्याचे काम या प्रकल्पाने केले. कोयना जलविद्युत प्रकल्प आकारास येण्यास तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई आणि यशवंतराव मोती या सर्व नेत्यांचं जे मोलाचं योगदान आहे. आता कोयना प्रकल्पाची थोडीशी अजून माहिती आपण घेऊया. कोयना प्रकल्प कुठे आहे? सातारामध्ये, सातारा जिल्ह्यात आपल्याला सापडतो. आणि कृष्णाची जी नदी आहे, कृष्णाची नदी कोयना उपनदी म्हणून ओळखली जाते. आता कृष्णाची जी उपनदी असलेल्या महाबळेश्वर मध्ये उगम पावलेला कोयना नदीवर हा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पाला शिवसागर या नावाने देखील ओळखले जाते. या धरणाचे बांधकाम यशवंतराव चव्हाण, आताच आपण बघितलं की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. आता हे जे आहे की एकूण जलसाठा जो आहे कोयना धरणाचा 105 TMC आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सेकंड नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर उजनी धरणाचा जलसाठा जास्त आपल्याला आढळतो. आता याची जी वीज निर्मिती क्षमता आहे ती जवळजवळ 2000 मेगावॅट एवढी आहे. ही भारतामध्ये एक नंबरला जलविद्युत निर्मिती केंद्राची जी क्षमता आहे ती एक नंबरला येते कोयना धरण. त्यामुळेच त्याला म्हणजे महाराष्ट्राची एक प्रकारे भाग्यरेषा म्हणून संबोधलं जातं. आणि त्याच्यामध्ये धरणाचं जे मेन काम असतं की पुराला आळा घालणे, सिंचनासाठी उपयुक्त जलविद्युत निर्मिती, या सगळ्याचं काम हे बजावते. तसेच याच्यामुळे काय झालंय, कितीतरी हेक्टर जमीन ही सिंचाई खाली आलेली आहे आजूबाजूच्या गावांची. ओके, सिंचाईसाठी उपयुक्त असा हा साठा आहे. म्हणजे आपण ही कोयना धरणाची माहिती बघितली. तसेच आपल्याला माहिती की महाराष्ट्रात जायकवाडी धरण जे पैठणमध्ये आहे आणि उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात आहे, हे देखील इम्पॉर्टंट धरणं आहेत. आणि या धरणांचा उपयोग आज पण आपल्याला जलविद्युत निर्मिती, म्हणजे एक प्रकारे जो विद्युत निर्मिती होतीये ती आपण एक शाश्वत विद्युत निर्मिती, सस्टेनेबल विद्युत निर्मिती म्हणू शकतो आपण त्याला. रिन्युएबल सोर्सेस जे आहेत आपले, तर त्याच्याद्वारे होऊ शकते. ओके, तर आता यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की कोयना ही कृष्णेची उपनदी, हे मेन पॉइंट आहे. तसेच आपण त्याचा जो वीज निर्मिती प्रकल्प आहे हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आहे जलविद्युत निर्मिती. तसेच इथे एक लँड टॅपिंग म्हणून जो कोयना धरणचा जो प्रकल्प येतो तेव्हा लँड टॅपिंग देखील त्याला केलेली होती. म्हणजे पूर्ण धरणाला एक प्रकारे होल पाडून तिथून अजून विद्युत निर्मिती करण्यात आली होती. हे देखील हा कॉन्सेप्ट या धरणाविषयीचा आपण बघण्यात येतो. ओके फ्रेंड्स, आपण आता 16 मेच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. आपण आता 17 मेच्या ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत ते आपण बघणार आहोत. 17 मेच्या पहिल्या न्यूज जे आहेत, केरळ आणि गोव्यासह कोकणला देखील आता तडका बसलेला आहे. आणि तोक्ते चक्रीवादळ जे आहे आता अतितीव्र झालेलं आहे. म्हणजे अतितीव्र हे झालेलं आहे चक्रीवादळ, अजून देखील कंट्रोलमध्ये आलेलं नाहीये. ओके, काँग्रेसचा तरुण चेहरा हरपला. राजीव सातव यांचं निधन झालेलं आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय राज्यकारणातील पक्षाचे अभ्यासू नेते डॉक्टर राजीव सातव यांचं पुण्यामध्ये निधन झाले आहे. गेल्या 23 दिवसापासून सातव उपचार घेत होते. म्हणजे त्यांचं निधन जे झालेलं आहे, न्यूमोनियाच्या एका व्हायरस पासून त्यांचं निधन झालेली बातमी येत आहे. आणि त्यांची जी कारकीर्द होती ते 1974 ते 2021 ही त्यांची कारकीर्द होती. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना शिक्षकाचे मूल्यमापन होणार आहे. प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याची क्षमता वेगळ्या असतात. हे मूल्य रुजून पाहणाऱ्या शिक्षण विभागाचा प्रवास आता पुन्हा एकदा परीक्षा केंद्रित पद्धतीकडे होत असल्याचं दिसत आहे. आणि विद्यार्थ्याच्या परीक्षेमधील कामगिरीनुसार शिक्षकाच्या कामाचं मूल्यमापन करण्याची योजना विभागाने आखली आहे. परीक्षेची तयारी करून घेऊन शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून त्याची प्रणाली तयार करण्याच्या निविदा विभागाने मागवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्याचे टेंडर्स मागवण्यात आलेले आहेत. म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्ता किती वाढली आणि शिक्षकाचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे ह्याच्यानुसार शिक्षकाचं मूल्यमापन होणार आहे. ज्येष्ठ संवादिनी ऑर्गन वादक मधुसूदन बोपार्डीकर यांचं निधन झालं आहे. विविध भाषेचे अभ्यासक, ज्येष्ठ संवादिनी, ऑर्गन वादक, माजी प्राचार्य मधुसूदन नागेश बोपार्डीकर यांचं कोरोनामुळं निधन झालंय. ते 86 वर्षाचे होते. त्यांना कालिदास पुरस्कार राज्य सरकारातर्फे भेटलेला आहे. संगीत काणोपात्रा या नाटकासाठी देखील महाराष्ट्रातील दौऱ्यात त्यांनी ऑर्गनची साथ केली. पारणेकर महाराजांच्या पूर्णवाद तत्वज्ञानाला अनुसरून त्यांनी नवीन राग निर्माण केलाय. म्हणजे यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं.
आपण गेल्या वेळेस पण ही न्यूज कव्हर केली होती की टाटा मेमोरियल रुग्णालय जे आहे कर्करोगाचं व्यवस्थापन करतं हे रुग्णालय. तर म्हाडाच्या ज्या बिल्डिंग्स आहेत म्हणजे 100 सदनिका आहेत, आता त्यांना यूज करण्यासाठी दिलेल्या आहेत की कर्करोगाच्या रुग्णाच्या नातेवाईकाला निवासाची सोय व्हावी म्हणून 100 सदनिकाचा ताबा दिलेला आपल्याला आढळतो. आता आपण राजीव सातो सरांची आता न्यूज बघितली की जे खासदार होते, तर त्याच्यामध्ये निमोनियाचं बघा की आता ही जो मॉंगिलो विषाणूचा संसर्ग आहे, ह्या बघूया की राजीव सातो यांना कोरोना संसर्ग झाल्याचं पुढे आल्यानंतर खासगी रुग्णालयात त्यांचे उपचार चालू होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने कृत्रिम श्वसन यंत्रणामुळे उपचार सुरू होते. त्यातून कोरोना संसर्गावर त्यांनी मात केली. मात्र त्यांना कोरोना मुक्त झाल्यानंतर देखील आता हे बघा सायटोमॅंग्लिओ या विषाणूचा संसर्ग झाला. त्याच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याचं त्यांना निष्पन्न झाले. म्हणजे तुम्हाला पोस्ट कोरोना आफ्टर जसं म्युकरमायसिस आहे तसंच सायटोमॅंग्लिओचा देखील विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. आणि या सायटोमॅंग्लिओ विषाणू शरीरात आढळल्यानंतर त्या दृष्टीने उपचार करण्याची सूचना वैद्यकीय तज्ज्ञाला दिली. द सायटोमॅंग्लिओ हा विषाणू सर्वसाधारण विषाणू असला तरी लाळ आणि थुंकीद्वारे तो संपर्कात आलेल्या व्यक्तीमध्ये तो संक्रमित होतो. डोकेदुखी, ताप, श्वास घेण्यास अडथळा अशी आजाराची लक्षणं आहेत. या संसर्गाचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हा विषाणू खूप धोकादायक आहे आणि लहान मुलांमध्ये देखील हा विषाणू आढळतो. म्हणजे बघा पहिल्यांदा म्हणजे न्यूज मध्ये सांगण्यात आलं होतं की न्यूमोनियाने त्यांना हे झालंय, परंतु ह्यांना पोस्ट कोरोना नंतर म्हणजे कोरोनावर मात केल्यानंतर देखील त्याला सायटोमॅंग्लिओ हा विषाणूचा संसर्ग झाला. म्हणजे म्युकरमायसिस जसं व्हायला लागलाय लोकांना कोरोना झाल्यानंतर पण ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांनाच होतोय. प्लस त्यांच्यामध्ये ब्लड शुगर लेवल जे आपलं ग्लुकोज आहे ते मिसमॅच झाल्यानंतर देखील होतोय. तसंच हा सायटोमॅंग्लिओ जो विषाणूचा संसर्ग आहे त्याच्यामध्ये देखील रोगप्रतिकारक शक्ती कमी, ताप, श्वास घेण्यास अडथळा, डोकेदुखी आणि लाळ आणि थुंकीद्वारे जर तुम्ही संक्रमित झाला असेल तर सायटोमॅंग्लिओ या विषाणूचा संसर्ग आपल्याला झालेला दिसतोय. ही आपण कालच म्हणजे आत्ताच आपण न्यूज मुस्लिम राष्ट्राचे इस्रायलला आव्हान ही न्यूज इन डिटेल आपण कव्हर केली आहे. आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की ती आहे की मध्य प्रदेशामध्ये 10 दिवसात 4 वाघाचा मृत्यू आहे. जसं आसाममध्ये हत्तींचा मृत्यू व्हायला लागलाय, आता मध्य प्रदेशमध्ये वाघांचा देखील मृत्यू व्हायला लागलाय. की मध्य प्रदेशामध्ये रेडिओ कॉलर लावण्यात आलेला एका वाघिणीचा पन्ना अभयारण्यामध्ये मृत्यू झाल्याचं दिसून आले. गेल्या 10 दिवसात विविध अभयारण्यात 4 वाघाचा मृत्यू झालाय. शनिवारी घारीघाट परिसरात एका वाघिणीचा मृतदेह सापडला असून पन्ना अभयारण्य भोपाळपासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. आणि 12 मेला वाघिणीच्या डाव्या पायाला सूज आली. तिला इंजेक्शन नंतर शांत करून पुन्हा सोडून देण्यात आले, पण नंतर वाघिणीचा मृतदेह वन अधिकाऱ्यांना आढळला. व्याघ्र संरक्षण प्राधिकरणच्या प्रक्रियेनुसार त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. आता त्याआधी शुक्रवारी बांधवगड अभयारण्यात एका वाघाचा मृतदेह सापडला होता. 8 मे रोजी कान्हा व्याघ्र अभयारण्यात एका वाघाचा मृत्यू झाला. त्याशिवाय 7 मेला देखील एका बालाघाट येथे वाघाचा मृत्यू झालेला दिसतोय. आपल्याला मध्य प्रदेशामध्ये कान्हा, बांधवगड, पेंच, सातपुडा आणि पन्ना अशी व्याघ्र अभयारण्य दिसत आहेत. असून राज्याने 2018ला वाघाच्या संख्येत पहिला क्रमांक मिळवला असून 526 वाघ म्हणजे मध्य प्रदेशामध्ये आहे. मध्य प्रदेशाचा पहिला नंबर वाघाचा संरक्षणामध्ये येतो हे आपल्याला माहित आहे. आणि तेथे कोणते कोणते अभयारण्य आहेत? पेंच, सातपुडा, पन्ना, व्याघ अशी अभयारण्य आपल्याला मध्य प्रदेशमध्ये दिसतात. आता हे बघा की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 जे आहे त्याच्या अंतर्गतच आपल्याला बघायला भेटतं की वाघाचं संवर्धन हा विषय आहे. त्याच्यासाठी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी म्हणजे व्याघ्र संरक्षण प्राधिकरण व्याघाचं संरक्षण करण्यासाठी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी देखील आहे. प्रोजेक्ट टायगर अंतर देखील आपण म्हणजे विविध मोहीम चालवल्या जातात की प्रोजेक्ट टायगर अंतर वाघाचं संरक्षण करणं आणि आपल्या बायोडायव्हर्सिटीला जपणं हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. आपण सुरिनाम म्हणजेच एक दक्षिण अमेरिकेतील जी कंट्री आहे त्याचा एक डिटेल आपण भौगोलिक आणि एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवर अभ्यास केला. आता ह्याच्यामध्ये बहुसांस्कृतिक सुरिनाम म्हणजे एक दक्षिण अमेरिकेतील कंट्री आहे सुरिनाम. आपण याचा भौगोलिक अभ्यास केलेला आहे आणि हिस्टॉरिकल पण केलेला आहे. आता इथे आपण जे इम्पॉर्टंट आहे न्यूज आपल्यासाठी एक्झामसाठी हे बघूया की
पारामारिबो ही सुरिनामची राजधानी आणि सगळ्यात मोठं शहर आहे. सुरिनामची अर्थव्यवस्था आपण गेल्या लेक्चरला बघितलं होतं की बॉक्साईट जे आहे त्याच्या मुख्य स्रोतवरच अवलंबून आहे. त्याच्यामधून अल्युमिनियम आपण प्रोड्यूस करू शकतो. सोने आणि खनिज तेल याच्या निर्यातीमधून देखील मोठे उत्पादन येथे होते. त्याचप्रमाणे तांदूळ, केळी या शेतमालाच्या निर्यातून देखील उत्पादनाचा वाटा मोठा आहे. अलीकडे सुरिनाममध्ये साखर निर्यातीचे प्रमाण कमी झाले आहे. बहुसांस्कृतिक बहुवंशीय सुरिनाममध्ये 48% आपण बघतो की ख्रिश्चन लोक असतात, 24% हिंदू, 14% इस्लाम धर्मीय आहेत. हिंदू लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सुरिनाममध्ये देखील दिवाळी, दसरा, विविध सण साजरे केले जातात. राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टीचे दिवस नेमून दिलेले आहेत. सुरिनाममध्ये भारतीय, इंडोनेशियन, चिनी लोक प्रथम आले. ते प्रवेश दिन म्हणून आपल्या मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि सुरिनामची जी राज्यभाषा कोणती असेल तर ती डच आहे. ती सर्वाधिक बोलली जाते. आणि आपल्याला आपण गेल्या वेळेस बघितलं की भोजपुरी लोक देखील सुरिनाममध्ये गेलेले आहेत. त्यामुळे भोजपुरी हिंदी म्हणून देखील तिथली भोजपुरी हेलाची सुरिनामी हिंदी ही तिथली तिसरी मोठी भाषा म्हणून प्रचलित आहे. पण हे बघितलं. ओके, आता दिल्ली जी आहे, दिल्ली चौथ्या लाटेच्या म्हणजे कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या मंथ्यावर आहे. महिन्याभरातील निर्णयानंतर दिल्ली आता हळूहळू कोरोनाच्या चौथ्या लाटेतून वाट काढत आहे. पण उपाययोजनेमुळे सातत्य राखण्यासाठी मोठ्या अपयशाची किंमत ही दिल्लीकरांना मोजावी लागणार आहे. म्हणजे दिल्लीमध्ये आपण बघतो की प्राणवायू साठाचा कमी आपल्याला दिसतो, व्हेंटिलेटर्स नाहीयेत, म्हणजे विविध आपण प्रॉब्लेम्स आता आपण हेल्थ सेक्टरमध्ये बघितलेत. म्हणजे आपलं जे बेसिक आहे, बेसिक नीड जी लोकांची आहे, 1000 डॉक्टर म्हणजे 1000 लोकांमागे 1 डॉक्टर पाहिजे म्हणजे WHO नावानुसार, ते आपल्या इंडियामध्ये नाही. आपल्यामध्ये 1500 लोकांच्या मागे एखादा डॉक्टर सापडतो. आणि UP बिहारमध्ये तर ही कंडिशन वर्स झालेली दिसते. तिथे 3 ते 4000 लोकांच्या मागे आपल्याला 1 डॉक्टर झालेला सापडतो. म्हणजे जे आपल्या बेसिक फॅसिलिटी आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहेत, ह्या आपल्याला पुरेशा नाहीयेत. हे आपल्याला ह्या पॅन्डेमिक मधून दिसून आलेलं आहे. आता बघा की नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे शैक्षणिक बँकिंगचा इतिहास, मनोरंजन आणि उद्बोधकही. म्हणजे आता बघा की ब्रिटिश सरकारचे बँकिंगचे महत्व ओळखून आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये बँकिंगला स्थान दिले होते. पण बँकिंगच्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने स्कॉलरशिप दिली जात होती. म्हणजे इंग्रज जेव्हा आपल्यात होते तेव्हा आपण म्हणजे बँकिंगसाठी विविध वेगवेगळे कोर्सेस होते त्या काळामध्ये. पण आता आपण बघतो की बँकिंगसाठी असे विविध काही कोर्सेस नाही आहेत, जस्ट एक्झाम्स घेतल्या जातात. आता व्यापार विषयक, बँकिंग विषयक शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी कल्पना ही जी पहिल्यांदा मांडली ती 1905 मध्ये मुंबई इथं मांडण्यात आली. नंतर 1905 मध्ये देश पातळीवरील सर्वसमावेशक आणि व्यापक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्याची पहिली जी सभा होती ती बंगालमधील कलकत्ता येथे पार पडली. या सभेला रवींद्रनाथ टागोर, अरविंद घोष यांच्यासह दिग्गज उपस्थित होते. सदर सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार 1906 ला नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन हे पहिलं आपलं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या सभेमध्ये ठरवण्यात आलेलं आपल्याला दिसतंय. या धोरणानुसार मुंबई विद्यापीठाने एका स्वतंत्र समितीची स्थापना केली. नियोजित वाणिज्य शाखेसाठी संभाव्य अभ्यासक्रमाची शिफारस करण्यात आली. समितीच्या अहवालानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटला 1913 मध्ये सिडमहॅम कॉलेज, देशातील पहिलं कॉमर्स कॉलेज आपलं जो कोणतं होतं तर सिडमहॅम कॉलेज, याला मान्यता दिली. मुंबई प्रांताचे जे दानशूर गव्हर्नर होते लॉर्ड सिडमहम यांच्या कॉलेजला आर्थिक मदत केल्याचे कॉलेजचं नाव सिडमहम कॉलेज ऑफ द कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स असं करण्यात आलं. 1913 ते 1914 या कालावधीमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आवश्यक तेवढी जागा भाड्याने घेऊन कॉमर्स स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. 1914 ते 1922 या कालावधीमध्ये खादी आणि भंडाराच्या जागेत कॉलेज भरत आलं. 1922 ते 1955 पर्यंत जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये देखील वाणिज्य शाखेचे वर्ग भरत होते. 1951च्या ऑक्टोबर महिन्यात चर्च गेटवर कॉलेज उभारण्यात आले. नंतर 1918 ते 1920 या कालावधीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या कॉलेजमध्ये पॉलिटिकल इकॉनॉमिक्स याचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आता ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण बघितलं. आता 12 मार्च 1927 ला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या सरकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. इम्पेरिकल बँकेने या कामगिरीमध्ये पुरस्कार घेतला. त्या बँकेचे तत्कालीन मॅनेजमेंट गव्हर्नर नॉरकॉड बॅरन हे देखील होते. म्हणजे पहिली जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आहे ती 1927 ला चालू झाली. आता याच्यामध्ये लेखकाचा इन शॉर्ट काय म्हणायचं आहे
की तत्कालीन ब्रिटिश सरकारने बँकिंगचे महत्व पटवून आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये बँकिंगला स्थान दिले आणि बँकिंगच्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या सरकारच्या वतीने स्कॉलरशिप पण दिली जात होती. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्याच सरकारने बँकिंग प्रशिक्षणासाठी लक्ष दिलं नाही अथवा राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्याचा समावेश केला नाही. आता स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री जे होते मौलाना अब्दुल कलाम यांनी देखील साक्षरतेवर भर दिला आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी पहिलं शैक्षणिक धोरण, राजीव गांधीच्या काळात दुसरं शैक्षणिक धोरण, नरसिंहरावच्या काळात तिसरं शैक्षणिक धोरण, 2020 ला पंतप्रधान मोदीच्या काळात चौथं शैक्षणिक धोरण आलं. पण यापैकी कोणत्याच धोरणामध्ये ब्रिटिश सरकारने बँकिंग क्षेत्रासाठी आखलेले धोरण दिसून आलेलं नाहीये. त्यामुळे सध्या बँकिंगची असलेली स्थिती जी आहे, भ्रष्टाचार आणि अनैतिकतेचे प्रमाण वाढले आहे. याला एकमेव कारण असं आहे की शिक्षणाद्वारे बँकिंग साक्षरतेला सरकारने न दिलेलं महत्व. हे एकदम बरोबर आहे की आपल्याला बँकिंग इन्स्टिट्यूटसाठी एक वेगळी पॉलिसी आपल्याला काढायला पाहिजे, जी ब्रिटिश राजमध्ये होती त्याच्या बेसवर ऍडव्हान्स आत्ताच्या युगाला जी पॉलिसी आहे त्या पद्धतीने आपण फ्रेम केली पाहिजे. ओके फ्रेंड्स, आज आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात. आता लास्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, लिस्टर सिटीला जेतेपद भेटलंय की FA चषक फुटबॉल स्पर्धामध्ये लिस्टर सिटी बलाढ्य जेल्सीचा पराभव करून लिस्टर सिटीला जेतेपद भेटलेलं आपल्याला दिसतंय. ओके, थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. वी हॅव कव्हर्ड ऑल इम्पॉर्टंट न्यूज. Stay safe at your home. Stay tuned for the next lecture. Please do like, subscribe to the channel. Thank you so much for listening me.